गुड आफ्टरनून स्टुडंट. आजच्या तासामध्ये आपण प्राइस थेरी किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही आणखी महत्त्वाचे प्रश्न त्यांचा सराव करूया, ज्या माध्यमातून आपले किंमत सिद्धांत या अभ्यासक्रमाचे रिव्हिजन होईल. काही गोष्टी ज्या स्पष्ट झालेल्या नसतील त्या काही बाबी आणखी आपल्या स्पष्ट होतील आणि हे बहुपर्यायी प्रश्न आपल्याला विविध परीक्षांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतील. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण. एक जिन्सी उत्पादन हे कोणत्या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे? एक जिन्सी उत्पादन हे कोणत्या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे? आपण 5 प्रकारच्या बाजारपेठा अभ्यासल्या. त्या बाजारपेठांचे वैशिष्ट्ये आपण सविस्तरपणे अभ्यासली आणि ती वैशिष्ट्ये आपल्याला नीट समजावी म्हणून आपण एका बाजारपेठेच्या वैशिष्ट्याचे इतर बाजारपेठांच्या वैशिष्ट्याशी ज्या ठिकाणी तुलना करून अध्ययन करणे शक्य आहे त्या ठिकाणी तुलना करून अध्ययन केलेले आहे. तर एकजिन्सी उत्पादन हे कोणत्या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे? पहिला पर्याय आहे मक्तेदारी. दुसरा पर्याय आहे पूर्ण स्पर्धा. तिसरा पर्याय आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा. चौथा पर्याय आहे द्वयाधिकार. तर एकजिन्सी उत्पादन हे खालील पर्यायापैकी कोणत्या बाजारपेठेचे मुख्य वैशिष्ट्य आहे? मक्तेदारीचं आहे का? एकजिन्सी उत्पादन मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे का? नाही. मक्तेदारीमध्ये त्या ठिकाणी एकजिन्सी उत्पादन असेलच असं नाही. त्यानंतर ब पर्याय आहे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एकजिन्सी उत्पादन असते का? तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एकजिन्सी उत्पादन असते आणि त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये जाहिरात खर्च नसतो, कारण सर्व उत्पादकांचं उत्पादन हे एकजिन्सी असते. त्यामुळे जाहिरात करण्याची आवश्यकता नसते. क पर्याय आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकजिन्सी उत्पादन नसते. उत्पादन भिन्नता असते. रंग, रूप, आकार, दर्जा, चव अशा अनेक बाबतीत त्या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेमधलं उत्पादन हे विभिन्न असते. प्रत्येक उत्पादकाचं उत्पादन हे वेगळ्या प्रकारचं असते. द्वयाधिकारात सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन वेगवेगळं असते. तर एकजिन्सी उत्पादन फक्त पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असते. हे आपण पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य सुद्धा अभ्यासलेलं आहे. म्हणून एकजिन्सी उत्पादन हे पूर्ण स्पर्धा या बाजारपेठेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पर्याय ब पूर्ण स्पर्धा हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत कोणी मांडला?
नफ्याचे वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत प्राध्यापक हॉले यांनी मांडला. नफ्याचा अनिश्चिततेचा सिद्धांत आपण पाहिला. नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत आपण पाहिला. तर नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडला, कोणी मांडला? तर पर्याय अ आहे प्राध्यापक हॉले. ब पर्याय आहे प्राध्यापक शुम्पीटर. क पर्याय आहे प्राध्यापक नाईट आणि ड पर्याय आहे जे.बी. क्लार्क. तर नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत प्राध्यापक शुम्पीटर यांनी मांडलेला आहे. प्राध्यापक शुम्पीटर. म्हणून नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत कोणी मांडला या प्रश्नाचं योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय आहे प्राध्यापक शुम्पीटर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र ह्या संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरल्या? अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थशास्त्राच्या प्रमुख दोन शाखा आपण अभ्यासतो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तर सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न नीट ऐका. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र ह्या संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरल्या? पर्याय आहेत खाली दिलेले. अ ॲडम स्मिथ, ब प्राध्यापक रॅग्नर फ्रिच, क रिकार्डो, ड जे.एस. मिल. या चारपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र ह्या संकल्पना वापरल्या? अ आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र ह्या संकल्पना सर्वप्रथम वापरल्या नाही. त्यानंतर ब प्राध्यापक रॅग्नर फ्रिच. तर ब पर्याय योग्य पर्याय आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र ह्या संकल्पना सर्वप्रथम प्राध्यापक रॅग्नर फ्रिच यांनी वापरल्या आहेत. त्यामुळे ब पर्याय योग्य पर्याय आहे. क पर्याय रिकार्डो होता तोही अयोग्य आहे आणि ड पर्याय जे.एस. मिल होता तोही अयोग्य आहे. तर अ, ब, क, ड या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब प्राध्यापक रॅग्नर फ्रिच. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण घेऊया. बदलत्या प्रमाणाचा नियम कोणी मांडला? विद्यार्थी मित्र हो, आपण उत्पादनाचे सिद्धांत अभ्यासले. उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये आपण वेगवेगळे सिद्धांत अभ्यासले. घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत, स्थिर उत्पादन फलाचा सिद्धांत, वाढत्या उत्पादन फलाचा सिद्धांत, बदलत्या प्रमाणाचा नियम. तर या ठिकाणी प्रश्न आहे, बदलत्या प्रमाणाचा नियम कोणी मांडला? म्हणजे उत्पादनाचा बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत जो आहे तो कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडला? तर पर्याय अ आहे ॲडम स्मिथ, पर्याय ब आहे डॉक्टर मार्शल, पर्याय क आहे रिकार्डो, पर्याय ड आहे जे.एस. मिल. या चारपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने बदलत्या प्रमाणाचा नियम किंवा सिद्धांत मांडला? अ ॲडम स्मिथ.
ॲडम स्मिथ यांनी बदलत्या प्रमाणाचा नियम मांडला का? नाही. क. रिकार्डो यांनी सुद्धा बदलत्या प्रमाणाचा नियम मांडला नाही. ड. J.S. मिल यांनी सुद्धा बदलत्या प्रमाणाचा नियम मांडलेला नाही. म्हणून ब पर्याय डॉक्टर मार्शल हा योग्य पर्याय आहे. कारण डॉक्टर मार्शल यांनी उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये उत्पादन सिद्धांताचा अभ्यास करीत असताना, उत्पादन फलाचा अभ्यास करीत असताना बदलत्या प्रमाणाचा नियम मांडलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब. डॉक्टर मार्शल. पुढचा प्रश्न घेऊया. मक्तेदारी स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? आपण मक्तेदारीची बाजारपेठ, मक्तेदारी युक्त स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकार, द्वयाधिकार ह्या संपूर्ण बाजारपेठेंचे वैशिष्ट्य अभ्यासले. त्या संपूर्ण बाजारपेठांमध्ये किंमत निश्चिती कशा पद्धतीनं होते याविषयी सुद्धा आपण अध्ययन केलेलं आहे. तर मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? सुरुवातीला आपण पूर्ण स्पर्धा अभ्यासली, त्यानंतर मक्तेदारी अभ्यासली. परंतु वास्तवामध्ये पूर्ण स्पर्धाही आपल्याला दिसून येत नाही आणि मक्तेदारीसुद्धा आपल्याला दिसून येत नाही. तर या दोन टोकाच्या बाजारपेठा आहेत. या दोन टोकाच्या दोन बाजारपेठाच्या मधली परिस्थिती वास्तवामध्ये बाजारपेठेमध्ये असते आणि त्या परिस्थितीला त्या ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धा असं नाव देऊन मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचे 4 पर्याय आहेत. अ. डॉक्टर मार्शल, ब. प्राध्यापक चेंबरलिन, क. श्रीमती जोन रॉबिन्सन, ड. रिकार्डो. तर मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर मार्शल यांनी लिहिला का? नाही. प्राध्यापक चेंबरलिन यांनी लिहिला का? तर यस, मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ प्राध्यापक चेंबरलिन यांनी लिहिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे ब. प्राध्यापक चेंबरलिन. क पर्याय होता मिसेस जोन रॉबिन्सन आणि ड पर्याय आहे रिकार्डो. तर मक्तेदारी युक्त स्पर्धा हा ग्रंथ प्राध्यापक चेंबरलिन यांनी लिहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर, योग्य पर्याय आहे ब. प्राध्यापक चेंबरलिन. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. अपूर्ण स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? अपूर्ण स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर मार्शल, मिसेस जोन रॉबिन्सन, प्राध्यापक चेंबरलिन आणि रिकार्डो. पहिला पर्याय डॉक्टर मार्शल, दुसरा पर्याय मिसेस जोन रॉबिन्सन, पर्याय तिसरा क आहे प्राध्यापक चेंबरलिन आणि पर्याय चौथा ड आहे रिकार्डो. तर अपूर्ण स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्र हो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पूर्ण स्पर्धेची परिस्थिती बाजारपेठेमध्ये क्वचित प्रसंगी आढळते आणि मक्तेदारीसुद्धा बाजारपेठेमध्ये क्वचित प्रसंगी आपल्याला दिसून येते.
मग पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांच्या मधली परिस्थिती बाजारपेठेमध्ये आपल्याला नेहमी पाहावयास मिळते. मग मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा यांच्या मधील परिस्थितीचं बाजारपेठेचं वर्णन करण्यासाठी 2 ग्रंथ जवळपास एकाच कालावधीत लिहिण्यात आले, ते म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. तर मक्तेदारी युक्त स्पर्धा हे पुस्तक, हा ग्रंथ प्राध्यापक चेंबरलिन यांनी लिहिला, हे आपण आत्ताच पाहिलं. आणि अपूर्ण स्पर्धा, त्याच परिस्थितीला मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणण्याऐवजी अपूर्ण स्पर्धा म्हणून अपूर्ण स्पर्धा नावाचा ग्रंथ मिसेस जोन रॉबिन्सन यांनी लिहिला. म्हणून अपूर्ण स्पर्धा हा ग्रंथ कोणी लिहिला, तर पर्याय ब, मिसेस जोन रॉबिन्सन यांनी लिहिला, हा योग्य पर्याय आहे. पर्याय अ, डॉक्टर मार्शल चुकीचा आहे. पर्याय क, प्राध्यापक चेंबरलिन चुकीचा आहे. आणि पर्याय ड, रिकार्डो, हा सुद्धा चुकीचा आहे. तर पर्याय ब, मिसेस जोन रॉबिन्सन, हा योग्य पर्याय आहे. कारण मिसेस जोन रॉबिन्सन यांनी अपूर्ण स्पर्धा हा ग्रंथ लिहिला आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.